तो खरंच तुमच्यावर प्रेम करतो की फक्त वेळ घालवत आहे? या 4 संकेतांपैकी एक जरी दिसत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही कधी एखाद्या सोबत बसून असा विचार केला आहे का की ही व्यक्ती मला खरोखर मनापासून प्रेम करते की फक्त वेळ घालवत आहे? जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण सत्य हे आहे की एखादा पुरुष जेव्हा कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा तो ते शब्दांमध्ये नाही तर आपल्या वागण्यात, सवयींमध्ये आणि छोट्या छोट्या कृतींमध्ये दाखवतो. तो कधीही थेट येऊन सांगणार नाही, पण त्याचे मन नेहमी बोलत असते. फक्त ती भाषा समजून घेता आली पाहिजे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीच भाषा शिकणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. कारण चौथे लक्षण सर्वात महत्त्वाचे आहे आणि ती अशी गोष्ट आहे जी कदाचित तुम्ही आजपर्यंत दुर्लक्षित करत आला आहात. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अशा एखाद्या नात्यात असाल जिथे तुम्हाला हे समजत नसेल की समोरची व्यक्ती खरोखर तुमची काळजी करते का नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी हा गोंधळ अनुभवला आहे. आपण सर्वजण माणसं आहोत आणि आपल्याला हे जाणून घेण्याची गरज असते की आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत की नाही. ही कमजोरी नाही, उलट ही माणूस असण्याची सर्वात मोठी गरज आहे. पहिले लक्षण, तो तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो, फक्त ऐकल्यासारखे करत नाही. अनेक लोक ऐकतात पण खूप कमी लोक खरोखर लक्ष देतात. आणि हाच फरक असतो एका साध्या नात्यात आणि एका खोल नात्यात. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला मनापासून प्रेम करतो तेव्हा तो तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे फक्त कानांनी ऐकत नाही तर ती लक्षातही ठेवतो. तुम्ही एखाद्या आठवड्यापूर्वी एखादी छोटीशी गोष्ट सांगितली असेल की तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा एखादी गोष्ट खूप आवडते, तर तो ती तुम्हाला आठवण करून न देता स्वतः लक्षात ठेवतो. हे कोणती जादू नाही, हे लक्ष आहे आणि लक्ष तिथेच जाते जिथे मन असते. मानसशास्त्रामध्ये याला ॲक्टिव्ह लिसनिंग असे म्हणतात. पण यापेक्षाही एक खोल गोष्ट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जोडली जाते तेव्हा तिचा मेंदू तुमच्याशी संबंधित माहितीला अधिक महत्त्व देऊ लागतो. याचा अर्थ असा की जर तो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल ज्या कदाचित तुम्हालाही आठवत नसतील, तर हा खूप मोठा संकेत आहे की त्याच्या मनात आणि हृदयात तुमच्यासाठी विशेष जागा आहे. आणि याच्या उलट गोष्टही तितकीच खरी आहे. जो पुरुष फक्त वेळ घालवण्यासाठी तुमच्यासोबत असतो तो तुमच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकणार नाही. तुम्ही बोलत असताना तो मोबाईल पाहत बसेल, इकडे तिकडे लक्ष देईल आणि तुम्ही एखादी महत्त्वाची गोष्ट सांगितली तरी ती विसरून जाईल. कारण त्याचे मन तिथे नसते. मन जिथे असते लक्ष तिथेच असते. ही सर्वात आधी आणि खरी गोष्ट आहे. म्हणून जर तुम्ही पाहत असाल की तो तुमच्या गोष्टी फक्त ऐकत नाही तर त्या लक्षात ठेवतो आणि नंतर त्यांचा उल्लेखही करतो, तर हे पहिले आणि अतिशय मजबूत लक्षण आहे की तुम्ही त्याच्या मनात आहात. दुसरे लक्षण, तो तुम्हाला त्याच्या आयुष्यात सामावून घेतो, लपवत नाही. एखादा पुरुष जेव्हा कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा तो त्या व्यक्तीला आपल्या जगाचा एक भाग बनवू इच्छितो. तो तुम्हाला आपल्या मित्रांशी ओळख करून देतो. तो तुम्हाला आपल्या अडचणी सांगतो. तो आपली स्वप्ने तुमच्यासोबत शेअर करतो. तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुमचा सल्ला घेतो. हे सर्व तो फक्त करायचे म्हणून करत नाही तर त्यामुळे करतो कारण त्याला वाटते की तुम्ही त्याच्या आयुष्यातील एक कायमस्वरूपी व्यक्ती आहात. याच्या उलट, जो पुरुष तुम्हाला मनापासून प्रेम करत नाही तो तुम्हाला एका मर्यादित चौकटीत ठेवतो. तो तुमच्याशी भेटेल, बोलेल, वेळ घालवेल, पण एक अदृश्य भिंत कायम राहील. तो स्वतःच्या आयुष्याबद्दल फार कमी सांगेल. तुम्हाला त्यांच्या मित्रांची माहिती नसेल, त्याच्या कुटुंबाशी ओळख होणार नाही आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्याच्या आयुष्यात आहात पण त्याच्या आयुष्याचा भाग नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. मानसशास्त्रामध्ये याला इन्क्लुजन बिहेवियर असे म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात सामील करते तेव्हा ते खोल भावनिक नात्याचे लक्षण असते. हा एक प्रकारचा न बोललेला वायदा असतो. जणू तो सांगत असतो, तू माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहेस की मला वाटते माझ्या जगाने तुला ओळखावे आणि तुलाही माझे जग समजावे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तो फक्त आनंदाच्या क्षणीच नाही तर कठीण काळातही तुम्हाला आठवतो. जेव्हा तो थकलेला असतो, जेव्हा तो चिंतेत असतो, जेव्हा तो एखाद्या समस्येत अडकलेला असतो, तेव्हाही त्याला तुमच्याशी बोलावेसे वाटते. कारण ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्यांच्याशी आपण त्या वेळी बोलतो जेव्हा आपण सर्वात जास्त असुरक्षित असतो. ही कमजोरी नसते,
हा विश्वास असतो आणि विश्वास हा प्रेमाचा सर्वात मजबूत पाया असतो. आता इथे एक छोटीशी विनंती, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हालाही हे जाणून घ्यायचे असेल की एखादी व्यक्ती खरंच तुमची काळजी करते की नाही, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा, नक्की लिहा, मला समजून घ्यायचे आहे. कारण तुमची एक कमेंट आम्हाला सांगते की हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि आमच्यासाठी त्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नाही. चला आता तिसऱ्या लक्षणाकडे वळूया. तिसरे लक्षण, तो तुमच्या आनंदासाठी न सांगताही प्रयत्न करतो. हे लक्षण कदाचित सर्वात साधे वाटेल, पण ते सर्वात प्रभावी आहे. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर खरोखर मनापासून प्रेम करतो, तेव्हा त्याला ती व्यक्ती आनंदी दिसावी असे वाटते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी तो छोट्या छोट्या गोष्टी करतो. कोणी सांगितल्यामुळे नाही, कोणी मागितल्यामुळे नाही, तर स्वतःहून. तो तुमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतो. तुम्ही दुःखी असाल तर ते ओळखतो. जर तुम्ही काहीच बोलल्या नसाल तरी तो मदतीसाठी पुढे येतो. जरी तुम्ही त्याच्याकडे मदत मागितली नसेल, तो त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. मानसशास्त्रामध्ये याला अल्ट्रुइस्टिक लव्ह बिहेवियर असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्या व्यक्तीसाठी काही करते, फक्त तिच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधते. हे प्रेमाचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते आणि ही गोष्ट जबरदस्तीने केली जात नाही. ती नैसर्गिकरित्या घडते. यावर नियंत्रण ठेवता येत नाही. याच्या उलट जो पुरुष तुमची मनापासून काळजी करत नाही, तो तुम्ही सांगितल्याशिवाय काहीच करणार नाही आणि तुम्ही काही मागितले तरी ते एखाद्या ओझ्यासारखे करेल. त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसणार नाही जो एखाद्या प्रिय व्यक्तीची मदत करताना दिसतो. कारण जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो, तेव्हा त्यांच्यासाठी काही करणे आपल्याला थकवत नाही, उलट आनंद देते. आणि आणखी एक महत्त्वाचा पैलू, तो तुम्हाला सतत दोष देत नाही किंवा न्याय करत बसत नाही. तुम्ही तुमच्या कमतरता सांगितल्या, तुमच्या चुका सांगितल्या, तुमची भीती सांगितल्या, तरीही तो तुम्हाला कमी लेखत नाही, तुमचा अपमान करत नाही, तुम्हाला लाजवण्याचा प्रयत्न करत नाही. तो तुम्हाला जशा आहात तशाच स्वीकारतो. कारण जो व्यक्ती तुम्हाला मनापासून प्रेम करतो, ती तुमच्या गुणांसोबतच तुमच्या उणिवांनाही स्वीकारते. तुम्ही परिपूर्ण आहात म्हणून नाही, तर तुम्ही आहात म्हणून. हा खूप मोठा फरक आहे. म्हणून जर तुम्ही पाहत असाल की तो कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या आनंदासाठी प्रयत्न करतो, तुमच्या भावना समजून घेतो आणि तुमच्या कमतरतांनाही स्वीकारतो, तर हे तिसरे आणि अतिशय खोल लक्षण आहे की त्याच्या मनात तुमच्यासाठी खरे प्रेम आहे. आता येतो चौथा संकेत आणि हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. चौथे लक्षण, आणि हे सर्वात महत्त्वाचे आहे, तो तुमच्यासोबत भविष्याबद्दल बोलतो. हे असे लक्षण आहे ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात किंवा ज्याकडे ते पाहू इच्छित नाहीत. कारण कधीकधी याचे उत्तर ते नसते जे त्यांना ऐकायचे असते, पण हे सर्वात स्पष्ट आणि सर्वात खरे लक्षण आहे. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला मनापासून प्रेम करतो, तेव्हा तो तुमच्यासोबत भविष्याबद्दल बोलतो. तो अशा गोष्टी बोलतो ज्यामध्ये आपण असते. आपण तिथे जाऊ, आपण हे करू, पुढच्या काही वर्षात आपण असे करू. हे शब्द लहान वाटतात, पण त्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. कारण याचा अर्थ असा असतो की तो तुम्हाला त्याच्या भविष्यात पाहतो. तो तुम्हाला तात्पुरती व्यक्ती समजत नाही, तर त्याच्या आयुष्यातील कायमस्वरूपी उपस्थिती मानतो. याच्या उलट जो पुरुष तुम्हाला मनापासून प्रेम करत नाही, तो नेहमी फक्त वर्तमानाबद्दल बोलेल. तो आजबद्दल बोलेल, आत्ताच्या क्षणाबद्दल बोलेल, पण ज्या क्षणी भविष्याचा विषय निघेल, तो विषय बदलण्याचा प्रयत्न करेल किंवा अस्पष्ट उत्तर देईल. हे फक्त तो लाजाळू आहे म्हणून नसते किंवा त्याला भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणून नसते, तर कारण असे असते की त्याच्या मनात आणि हृदयात तुमच्यासोबतचे भविष्यच नसते आणि माणूस ती गोष्ट बोलत नाही जी त्याने स्वतःच्या मनात कधी विचारातच घेतलेली नसते. मानसशास्त्रामध्ये याचा संबंध टेम्पोरल मोटिवेशन थिअरीशी जोडला जातो. ही थिअरी सांगते की आपण त्या गोष्टींबद्दल आणि त्या व्यक्तींबद्दल जास्त विचार करतो ज्यांना आपण आपल्या भविष्यातील भाग मानतो. म्हणजेच जो व्यक्ती तुम्हाला आपल्या भविष्यात पाहतो, तो तुमच्याबद्दल जास्त विचार करेल, तुमची जास्त काळजी करेल आणि तुमच्यासाठी जास्त प्रयत्न करेल. आणि जो तुम्हाला आपल्या भविष्यात पाहत नाही, त्याच्यासाठी तुम्ही फक्त त्या क्षणापुरती उपस्थिती असता.
आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट, तो फक्त बोलत नाही, तो त्या गोष्टींसाठी प्रयत्न करतो. भविष्याबद्दल बोलणे आणि त्या दिशेने पावले उचलणे, ही दोन्ही गोष्टी मिळून सर्वात मजबूत संकेत बनतात. कारण बोलणे कोणीही करू शकते, पण जेव्हा शब्दांसोबत कृतीही दिसते तेव्हाच ती खरी भावना असते. आता एक क्षण थांबा आणि या 4 लक्षणांचा विचार करा. पहिले, तो तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो आणि लक्षात ठेवतो. दुसरे, तो तुम्हाला त्याच्या आयुष्यात सामावून घेतो. तिसरे, तो तुमच्या आनंदासाठी न सांगताही प्रयत्न करतो. आणि चौथे, तो तुमच्यासोबत भविष्याबद्दल बोलतो आणि त्या दिशेने पावलेही उचलतो. जर ही 4ही लक्षणे एखाद्या व्यक्तीत दिसत असतील तर हा खूप मजबूत संकेत आहे की ती व्यक्ती तुम्हाला खरोखर मनापासून प्रेम करते. पण जर यापैकी बहुतेक गोष्टी अनुपस्थित असतील तर कदाचित स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मी या नात्यात काय देत आहे आणि मला त्यातून काय मिळत आहे? हा प्रश्न विचारणे कमजोरी नाही, तर स्वतःचा सन्मान करण्याची सुरुवात आहे. कारण तुम्ही पूर्ण प्रेम मिळवण्यास पात्र आहात, पूर्ण काळजी मिळवण्यास पात्र आहात, पूर्ण लक्ष मिळवण्यास पात्र आहात, अर्धवट नाही. शेवटी एक गोष्ट, ही लक्षणे फक्त समोरची व्यक्ती तुम्हाला प्रेम करते की नाही हे जाणून घेण्यासाठी नाहीत, तर स्वतःला समजून घेण्यासाठीही आहेत. कारण चांगले नाते ते नसते जिथे आपण सतत विचार करत राहतो की मला खरंच प्रेम केले जाते का. चांगले नाते ते असते जिथे आपल्याला ते जाणवते, न विचारता, न विचार करत बसता. आणि जर तुम्ही अजूनही या प्रश्नांचे उत्तर शोधत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही. खूप लोक या गोंधळातून जात असतात आणि हे चॅनल यासाठीच आहे, जेणेकरून आपण एकत्र या प्रश्नांची उत्तरे शोधू शकू, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू आणि आयुष्य अधिक सुंदर पद्धतीने जगू शकू. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर त्याला लाईक करा. यासाठी फक्त 1 सेकंद लागतो, पण आमच्यासाठी त्याचे खूप महत्त्व आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की या 4 लक्षणांपैकी तुम्हाला सर्वात जास्त खरे कोणते वाटले. आणि जर तुमच्या ओळखीतील कोणीतरी या प्रश्नातून जात असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. कारण कधीकधी योग्य वेळी ऐकलेली योग्य गोष्ट एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.